तर नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा, आज मी काही शिवलेले जे ब्लाऊजचे डिझाईन आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा हे डिझाईन पाहून डिझाईन जे आहे ते अगदी सहजपणे शिवता येणार आहे. तर खूप सुंदर अशा डिझाईन आहे जे मी आजपर्यंत काही शिवून तयार केलेला आहे. तर बघू शकता, सर्वात पहिले हा जो पैठणीचा ब्लाऊज आहे, तर पैठणी साडीवर जर तुम्हाला डिझाईन शिवायची असेल तर अशा पद्धतीची तुम्ही शिवू शकता. सिंपल सोबरमध्ये खूप छान दिसते आणि छोटेसे काठ वापरले असल्यामुळे छोटा काठ वाचला असेल तर त्यासाठी ही डिझाईन खूप छान आहे. त्यानंतर ही डिझाईन एकाच कलरमध्ये बघू शकता. कधी कधी आपल्याला एकाच कलरमध्ये डिझाईन जी आहे ते सुचत नाही, तर तुम्ही अशा पद्धतीची शिवू शकता. त्यानंतर बघा, हा डिझाईन जो आहे तो खूप जास्त ट्रेंडिंगवर आहे. तर तुम्ही कुठल्याही साडीवर हा डिझाईन शिवू शकता आणि शिवायला खूप सोपा आहे आणि दिसायला खूप छान आहे आणि एकदम युनिक डिझाईन आहे. तर याचे ट्रेंड जो आहे तो सध्या जास्त चालू आहे. तर तुम्ही ही सुद्धा डिझाईन ट्राय करू शकता. त्याचप्रमाणे इथे बघू शकता, फक्त लेस वापरून इथे डिझाईन तयार केलेली आहे आणि गळ्याचा सेप लावलेला आहे. खालच्यामध्ये 2 बटरफ्लाय लावून इथे अशा पद्धतीची ही डिझाईन तयार केलेली आहे. ही सुद्धा खूप छान डिझाईन आहे. तुम्ही ही सुद्धा डिझाईन जी आहे ते तुम्ही ट्राय करू शकता. त्यानंतर बघा, हा पंचकोनी गळ्यावर अशा पद्धतीची डिझाईन लावलेली आहे. एकाच कलरचा कापड असल्यामुळे इथे खालच्या साईडनी फ्रिल लावलेली आहे आणि ही डिझाईन सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. तुमच्या टेलरकडून अशा पद्धतीच्या डिझाईन तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सिंपल सोबरमध्ये शिवून घेऊ शकता आणि ह्या डिझाईनची तुम्हाला 250 ते 300 रुपये सहज मिळून जातील. आणि त्यानंतर हा एक डिझाईन आहे पिवळ्या साडीवरचा. तर बघू शकता, इथे अशा प्रकारचा लेसचा वापर करून मी डिझाईन तयार केलेला आहे. त्यानंतर हा कॉन्ट्रास्टमध्ये 2 कलरचा म्हणजे ब्लाऊज पीस आणि एक साडीचा कापड वापरून अशा पद्धतीची खालच्या साईडनी पॅच तयार केलेला आहे. ही सुद्धा डिझाईन खूप छान दिसते सिंपल सोबरमध्ये. त्यानंतर हा बघा, बोटनेकमध्ये ऑल म्हणजे सर्वांचा फेवरेट डिझाईन आहे. तर ही डिझाईन सुद्धा जास्त ट्रेंडिंगवर चालत आहे. तर वरून बोटनेक आहे आणि खालच्या साईडने छोटा काठ वापरून इथे अशा प्रकारची डिझाईन लावलेली आहे. आणि त्यानंतर हा बघा, फक्त याला लेस वगैरे कुठलाही वापर न करता फक्त गोल्डन पायपिंगचा वापर करून ही डिझाईन तयार केलेली आहे आणि खूप सिंपलमध्ये डिझाईन आहे आणि सोबर पण दिसतं. जर खूप कस्टमरना लेसचा वापर नाही पाहिजे असते, त्यांना लेस न वापरता डिझाईन तयार करायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीची कस्टमरांना बनवून देऊ शकता. फक्त गोल्डन कापडची पायपिंग लावून इथे मी डिझाईन जी आहे ती तयार केलेली आहे सिंपल सोबरमध्ये. ती सुद्धा खूप छान दिसते. आणि त्यानंतर हा बघा, गोल्डन कपड्यावर आपल्याला खूप वेळेस एकाच कलरमध्ये ब्लाऊज असेल तर डिझाईन सुचत नाही, तर तुम्ही ही डिझाईन व्ही गळ्यावर सुद्धा करू शकता आणि खूप छान आहे. त्याचप्रमाणे हा बघा, पानगळ्यामध्ये तुम्ही अशा प्रकारची डिझाईन खालच्या साईडनी करू शकता. इथे बघा, थोडासा कापड वाचला होता ब्लाऊज शिवून, तर त्या कापडामध्ये मी इथे डिझाईन तयार केलेली आहे आणि लेसचा वापर केलेला आहे. तर ही सुद्धा डिझाईन खूप छान दिसते. तो सिंपल साडीवर किंवा डेली वेअरसाठी तुम्ही वापरू शकता. आणि हा बघा, आपला बोटनेकमध्ये एक डिझाईन आहे. तर इथे अशा पद्धतीची ही सुद्धा डिझाईन आहे. तर तुम्हाला आजचे हे सगळे डिझाईन जे आहे ते कसे वाटले तर नक्की सांगा. तुम्ही जर स्वतः शिवत असाल तर तुम्हाला हे डिझाईन तयार करायचे असेल, कस्टमरांना द्यायचे असेल, तर तुम्ही याची शिलाई तुमच्या भागानुसार 250, 300, 350 पर्यंत तुम्ही ह्या डिझाईनच्या शिलाया घेऊ शकता. तर असेच बघू शकता. त्यानंतर हा एक आहे जो ऑल फेवरेट फ्रिल डिझाईन. तर हा सुद्धा डिझाईन जो आहे तो खूप ट्रेंडिंगवर आहे. खूप कस्टमरांना मी हा डिझाईन शिवून दिलेला आहे. तर याची शिलाई मी 300 पर्यंत घेते. त्यानंतर बघा, ह्या सगळे जे डिझाईन आहे 250, 300, 350च्या रेंजमधले आहे. तर तुम्ही तुमच्या भागानुसार ह्या डिझाईन शिवल्या तर तुम्ही त्यांचे रेट तुम्ही स्वतः ठरवू शकता. तर आमच्या साईडला ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने घेतले आहे.